माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून ताराराणी पक्षातर्फे आमदार प्रकाश आवाडे यांची उमेदवारी जाहीर केली। आज कोल्हापूर प्रेस क्लब इथं पत्रकार बैठक घेऊन त्यांनी ही घोषणा केली। त्यांच्या या उमेदवारीनं हातकणंगले मतदारसंघात एक नवीन ट्विस्ट आला असून इथं पंचरंगी निवडणूक होणार आहे। यावेळी बोलताना आमदार प्रकाश आवाडे यांनी ताराराणी पक्षाचा उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवणार असून निवडून येऊन मी भाजपसोबत राहणार आहे असं सांगितलं। मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणं हीच माझी भूमिका असल्याचंही आमदार आवाडे यांनी सांगितलं। तसंच या निवडणुकीत जातीचं कार्ड चालणार नाही तर डेव्हलपमेंटचं कार्ड चालणार असल्याचं आमदार प्रकाश आवाडे यांनी यावेळी सांगितलं। आमच्या ताराराणी पक्षाच्या सगळ्या नेते मंडळीने सहकार्याने या लोकसभेमध्ये ताराराणी पक्षाचा उमेदवार उभा करायच्या संबंधीची चर्चा गेल्या कित्येक महिन्यापासून करतायत, पण त्याचा निर्णय आम्ही घेतलेला नव्हता। आज तो निर्णय आता राहुल आवाडे यांनी जाहीर केला। मला लोकसभेला राहावं अशा पद्धतीचे त्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर याचा विषय मांडला। मी उद्याच्या या 2024च्या लोकसभेला हातकणंगले लोकसभा मतदारसंघातनं लोकसभेची निवडणूक ताराराणी पक्ष म्हणून लढवणार आहे। या पत्रकार बैठकीला ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, माणगावचे सरपंच राजू मगदूम, प्रकाश मोरे, बाबासाहेब चौगले, अहमद मुजावर, शेखर शहा, किशोरी आवाडे, मौसमी आवाडे उपस्थित होते।